I welcome you back. So today we are going to discuss about the next activity. आणि ही ऍक्टिव्हिटी जी आहे ही आपल्याला 33व्या दिवसाची ऍक्टिव्हिटी म्हणून सोडवायची आहे. आणि या ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ब्रिज कोर्स मधील 77 आणि 78 या पेज नंबरवर पाहायला मिळतील. सो लेट स्टार्ट. So at first, the learning outcome and competency statement is given here. आपण हे लर्निंग आउटकम आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट कोणतं आहे ते पाहून मग पुढे जाऊयात. द एम ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल इज टू हेल्प स्टुडंट्स टू इमॅजिन अँड थिंक इन कोहेरेन्सिव्ह मॅनर अँड एक्सप्रेस द थिंकिंग इन एसे रायटिंग फॉर्म. तुमचं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला मदत करणार आहे. The students should be able to organize their ideas and thoughts in a clear piece of writing, reflecting their novelty and creativity. तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत किंवा तुम्हाला जे लिहायचे आहेत एसे, हे एसे लिहिताना तुमच्या मनातले जे थॉट्स आहेत हे ऑर्गनाइज तुम्हाला करायला जमलं पाहिजे आणि याच्यापासून तुम्ही क्रिएटिव्हली आणि नॉवेल्टली तुम्ही रायटिंग केलं पाहिजे. हा यातून आउटकम आहे. इट शुड ऑल्सो रिफ्लेक्ट देअर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स द सब्जेक्ट. आणि याशिवाय तुमची सेन्सिटिव्हिटी सुद्धा या सब्जेक्ट बद्दलची यातून जाणवून आली पाहिजे. इट इज द आउटकम ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. सो द इंस्ट्रक्शन फॉर टीचर: आस्क टू जॉट डाउन द पॉइंट्स टू रिलेटेड सब्जेक्ट. एनकरेज द लर्नर्स टू राईट अबाउट प्रोव्हाइडेड ऑर गिव्हन सब्जेक्ट. तुम्हाला जे सब्जेक्ट दिले जातील यावर विद्यार्थ्यांना लिखाण करण्यासाठी त्यांना एनकरेज करायचं आहे. अलाउ देम टू एक्सप्रेस देअर ओन थॉट्स. मुलांना स्वतःचे ओन थॉट्स सांगण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. एनेबल द लर्नर्स टू यूज प्रोवर्ब्स इन एसे. मागील काही व्हिडिओमध्ये आपण प्रोवर्ब्स आणि इडियोमचा वापर पाहिला होता. या प्रोवर्ब आणि इडियोमचा वापर तुम्ही स्वतः तुमच्या एसे मध्ये करायचा आहे. प्रोव्हाइड्स द सब्जेक्ट टू लर्नर्स टू राईट एसे. आणि याशिवाय तुमचे शिक्षक तुम्हाला काही टॉपिक देतील, सब्जेक्ट देतील, ज्यावर आधारित तुम्हाला एसे लिहायचे आहे. नाउ द मेन instructions which is for you, that is for student. There are 5 instructions. The first instruction is participate in the essay competition. तुम्हाला एसे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. आस्क देम टू यूज द पंक्च्युएशन मार्क इन द राईट प्लेस. या ठिकाणी लाईट झालेला आहे, इथं राईट हा शब्द पाहिजे होता. तुम्ही एसे लिहित असताना पंक्च्युएशन मार्क जे आहेत हे राईट प्लेसला लिहायचे आहेत. पे अटेन्शन टुवर्ड्स द सुटेबल टायटल. जेव्हा तुम्ही एखादा एसे लिहित असता किंवा पॅरेग्राफ लिहित असता तेव्हा ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्या पॅरेग्राफला, त्या एसेला किंवा तुमचं जे काही रायटिंग आहे त्याला टायटल हा दिलाच पाहिजे. अँड इट शुड बी सुटेबल टायटल फॉर दॅट पॅरेग्राफ. तो जो टायटल आहे तो सुटेबल असला पाहिजे. कीप प्रॉपर टेन्स फॉर्म. तुम्ही जो पॅरेग्राफ लिहित आहात त्याला अनुसरून तुमचा टेन्स फॉर्म सुद्धा तुम्ही यूज केला पाहिजे. अँड लास्ट, शेप अँड साइज ऑफ द लेटर्स शुड बी ऍप्ट वन. तुमचा जे हस्ताक्षर आहे त्याचं जे वळण आहे किंवा आकार आहे तो योग्य असा पाहिजे आहे. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन फॉर यू, दॅट इज फॉर स्टुडंट. सो द लर्निंग ऍक्टिव्हिटी. द लर्निंग ऍक्टिव्हिटीज प्रोव्हाइड्स अ टायटल विथ पॉइंट्स. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी बघा तुमचे शिक्षक तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी देतील, त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे. आस्क द लर्नर्स टू रीड द प्रोव्हाइडेड टायटल अँड गिव्हन पॉइंट्स केअरफुली. तुमचे शिक्षक तुम्हाला जे पॉइंट दिलेले आहेत ते वाचायला सांगतील. टेल्स द लर्नर्स टू कव्हर ऑल द पॉइंट्स व्हाईल रायटिंग अँड एसे. त्यांनी दिलेले पॉइंट, या पूर्ण पॉइंटचा वापर तुम्ही तुमच्या एसे मध्ये करायचा आहे. टेल देम टू गिव्ह अप्रोप्रिएट टायटल ऍट द बिगिनिंग ऑफ द पॅराग्राफ. ऍज वी डिस्कस्ड सम टाइम लर्निंग ऍक्टिव्हिटी, इट इज गिव्हन हिअर. प्रोव्हाइड्स अ टायटल विथ पॉइंट. तुम्हाला तुमचे शिक्षक एक टायटल देतील. आस्क द लर्नर्स टू रीड प्रोव्हाइडेड टायटल अँड गिव्हन पॉइंट्स केअरफुली. तुम्हाला जे काही पॉइंट दिले जातील ते तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आहेत. टेल द लर्नर्स टू कव्हर ऑल द पॉइंट्स व्हाईल रायटिंग अँड एसे. तुम्हाला जे काही पॉइंट दिलेले आहेत इट इज कंपल्सरी टू यूज ऑल द पॉइंट्स इन युअर एसे. टेल देम टू गिव्ह अप्रोप्रिएट टायटल ऍट द बिगिनिंग ऑफ द पॅराग्राफ. आत्ताच आपण याच्यावर चर्चा केली होती. तुम्हाला प्रत्येक पॅराग्राफला जे तुम्ही काही लिखाण करणार आहात त्या होल पॅराग्राफला किंवा एसेला तुम्हाला एक टायटल जे सुटेबल असेल असं द्यायचं आहे. टेल द लर्नर्स टू यूज सम ग्रॅमॅटिकल आयटम्स लाईक डिग्री, नॉट ओनली बट ऑल्सो, इदर ऑर, नायदर नॉर, दो, अल्दो, इफ, अनलेस, व्हेन एव्हर नेसेसरी.
यासारखे ग्रॅमॅटिकल आयटम्स तुम्हाला तुमच्या रायटिंग मध्ये यूज करायचे आहेत. नाव हिअर अगेन instructions are given. Provide the learners some helpful words to compare, for example, like, both, and, as well as, on the other hand, on the contrary, whereas, in contrast, etc. हे शब्द आपण कंपॅरिझन साठी वापरत असतो. Then tell them to use own sentences using given points. जे पॉइंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत हे पॉइंट्स तुम्ही यूज करत असताना तुम्हाला तुमचे ओन सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. अँड लास्ट, टेल देम टू यूज प्रॉपर टेन्सेस. हे पण आपण थोड्याच वेळापूर्वी डिस्कस केलेलं होतं. ओके, सो द सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी इट इज गिवन हिअर. जे काही क्वेश्चन आहेत, आन्सर्स पण दिलेले आहेत, हे तुम्ही स्वतः वाचायचे आहेत. हे आता मी इथे डिस्कस नाही करणार आहे. And last point, teacher will provide a title and related points. Student will read it carefully and write an essay by their own. स्टुडंट तुम्हाला एक टॉपिक देतील, त्याच्यावर काही पॉइंट देतील, त्याला अनुसरून तुम्ही एक एसे लिहायचा आहे. आता हा एसे कसा लिहायचा याची एक ऍक्टिव्हिटी, डेमो ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे बघा या ठिकाणी. इट इज कॉल्ड एज प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. टीचर विल प्रोव्हाइड द फॉलोइंग टायटल अँड पॉइंट्स अँड गिव्ह क्लिअर इन्स्ट्रक्शन टू राईट अन एसे ऑन इट. मग तुम्हाला एसे कशावर लिहायचा होता तर एक डेमो तुम्हाला दिलेला आहे इथं, तो आहे माय हॉबीवर. तो कसा लिहायचा आहे तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही पॉइंट दिसतील. व्हॉट इज युअर हॉबी, तुमची हॉबी कोणती आहे, वाय डू यू लाईक इट, तुम्हाला ती का आवडते, व्हॉट आर इट्स बेनिफिट्स टू यू, तुम्हाला याचे काय फायदे आहेत, हाऊ डू यू गिव्ह युअर टाइम फॉर कीपिंग युअर हॉबी, तुमचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही कसा वेळ काढता, हू हेल्प्स यू टू कीप युअर हॉबी, तुमची हॉबी जोपासण्यासाठी तुम्हाला कोण मदत करतं, व्हॉट इज युअर मेसेज टू अदर्स थ्रू युअर हॉबी, तुमच्या हॉबी थ्रू इतरांसाठी तुमचा काही मेसेज आहे का. अँड लास्ट, ऍड युअर ओन पॉइंट्स, तुम्ही तुमचे सुद्धा पॉइंट यूज करू शकता. आता या ठिकाणी तुमच्या ब्रिज कोर्सच्या पीडीएफ मध्ये ही हॉबी नावाचा एसे दिलेला आहे, तो तुम्ही स्वतःहून रीड करू शकता किंवा इथं हा व्हिडिओ पॉज करून हा रीड करू शकता. आपण स्वतःहून याच टॉपिकवर एक व्हिडिओ एक एसे तयार करतोय, तो सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. मग ते कसा लिहायचा ते आता आपण बघूया. एक सूचना आहे यापूर्वी, आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून पाहू शकता. ओके, सो माय हॉबी एक तुम्हाला डेमोसाठी दिलेला आहे आणि याशिवाय तुम्हाला अजून एक तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे, तो इथं मी लिहिलेला आहे. इफ आय वेअर टू पिक वन फेवरेट हॉबी ऑफ माइन आउट ऑफ द मेनी आय विल डेफिनेटली पिक डान्सिंग. मी काय करेन, डान्सिंग ही हॉबी निवडेन. आय डेव्हलप्ड अ टेस्ट फॉर डान्सिंग वेन आय वॉज व्हेरी यंग. मी खूप लहान असल्यापासून डान्सिंग शिकलेलो आहे किंवा डेव्हलप केलेला आहे. द वे माय फीट मूव्ड टू द रिदम ऑफ द म्युझिक कन्व्हिन्स माय पॅरेंट्स दॅट आय वॉज बॉर्न डान्सर. ज्याप्रमाणे मी नाचत होतो, डान्स करत होतो, त्याप्रमाणे माझ्या पालकांना वाटलं की मी बॉर्न डान्सरच आहे. डान्सिंग इज व्हेरी अपलिफ्टिंग ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल. I have always had a love for music and dance. However, I never realized the utter joy they bring to humans. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगत नाही, खूप व्हिडिओ मोठा होईल, वाचून दाखवतो, नंतर आपण पुढे जाऊयात. Dancing gives us a lot of exercises. It teaches us to move our body rhythmically and fit the beat of every song. This kind of physical exercise is extremely delightful and enjoyable. Moreover, dance also taught me how to stay strong and push my limits. I have had many injuries while dancing, too many bruises and cuts, but that didn't stop me from pursuing it further. In fact, it pushes me to do my best and realize my potential more than ever. And last two paragraphs, I have enrolled in dancing classes because I wish to make my hobby my career. मला माझी हॉबी माझं करिअर करायचं आहे आणि म्हणून मी क्लासेस जॉईन केलेले आहेत. I feel we all should do things which we enjoy doing. Everyone is running after money and in this race they give up their likings and preferences. I have learned from this race and decided to not take part in it. I wish to take the road less traveled and take on challenges most people don't dare to. And the last paragraph, it is concluding paragraph. In short, my hobby of dancing makes me feel alive and well. It is only thing I look forward the most to. Thus, I hope to achieve my dream of being a professional dancer and making way for people who wish to make careers out of their hobbies. आता खरी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी काय होती तर तुमचे टीचर तुम्हाला एक विषय प्रोव्हाइड करणार होते आणि त्याच्यावर तुम्ही असं लिहायचा होता.
आता तुमचे शिक्षक म्हणजे प्रत्येकाचे शिक्षक वेगळा टॉपिक देऊ शकतात, म्हणून या ठिकाणी मी एक मधला मार्ग निवडलेला आहे की आपण जो टॉपिक या ठिकाणी सॉल्ट ऍक्टिव्हिटी मध्ये होता त्याच टॉपिकवर आपण एसे तयार केलाय. तुम्ही सुद्धा आहे या टॉपिकचा हा एसे तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता ऍज अन आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता याच्याशिवाय अजून एक ऍक्टिव्हिटी आहे, ती काय आहे? अगेन ही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आपण आता डिस्कस केलं. इव्हॅल्युएशन काय आहे बघा. आस्क द लर्नर्स टू कलेक्ट द प्रोव्हर्ब्स अँड इडियम्स टू मेक एन एसे मोर अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल. जे काही व्हिडिओ आपण तयार केले होते प्रोव्हर्ब्स आणि इडियम मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट मिळून जातील, पण हे लिहायची काही गरज नाही. यांचा वापर मात्र तुम्ही पुढे जो तुम्हाला एसे लिहायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये करायचा आहे. बघा, पहिली जी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे ते फक्त कलेक्शन आहे, याची तुमच्या वहीमध्ये लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये काय लिहायचं आहे? द सेकंड क्वेश्चन, डिस्क्राईब युअर स्कूल प्रिमाइस. तुमच्या शाळेचा परिसर या विषयावर तुम्हाला पॅराग्राफ किंवा एसे प्रिपेअर करायचा आहे आणि हे करत असताना त्याच्यामध्ये प्रोव्हर्ब आणि इडियम यूज करायचे. मग बघूयात आपण हा कसा प्रिपेअर करू शकतो. हा सुद्धा एसे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. सो आय हॅव मेड सम पॅराग्राफ्स हिअर अबाउट दिस एसे. सो लेट्स स्टार्ट टू रीड दिस. माय स्कूल प्रिमाइस. आय स्टडी इन श्री सिद्धनाथ विद्यालय. मी श्री सिद्धनाथ विद्यालयामध्ये शिकतो. इट इज वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन सांगली डिस्ट्रिक्ट. सांगली जिल्ह्यामधल्या उत्तम अशा शाळेमधली ही एक शाळा आहे. इट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल रूम्स विच गिव्ह सी शेप टू द स्कूल बिल्डिंग. या शाळेमध्ये खूप सारे रूम्स आहेत ज्यामुळे शाळेला सी शेप आलेला आहे. आवर स्कूल हॅज द फॅसिलिटीज ऑफ मॉडर्न स्कूल सच एज वेल फर्निश्ड अँड एअरी क्लासरूम्स, बेस्ट लॅबोरेटरीज, अ बिग लायब्ररी विथ ह्यूज कलेक्शन ऑफ बुक्स, अ बिग प्लेग्राउंड. यासारख्या भरपूर गोष्टी आमच्या शाळेमध्ये आहेत. आवर स्कूल बिल्डिंग इज सिच्युएटेड इन द मिडल. आमची जी बिल्डिंग आहे ती बरोबर मध्ये सिच्युएटेड आहे. द प्लेग्राउंड इज ऑन द लेफ्ट ऑफ द मोटरवे अँड अ बिग गार्डन ऑन द राईट. जो रस्ता आहे शाळेकडे येणारा त्याच्या डाव्या साईडला ग्राउंड आहे आणि उजव्या साईडला आमच्याकडे गार्डन तयार केलेलं आहे. व्हेन यू एंटर द बिल्डिंग द प्रिन्सिपल्स रूम इज ऑन द लेफ्ट. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये प्रवेश करचाल, प्रिमाइसेस मध्ये प्रवेश करचाल, तर त्यावेळेला लेफ्ट साईडला प्रिन्सिपल रूम आहे. देर आर 27 क्लासरूम्स. आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 27 क्लासरूम्स आहेत. दे आर ऑल वेल फर्निश्ड. आवर लॅबोरेटरीज आर वेल इक्विप्ड. आमचे जे क्लासरूम्स आहेत ते वेल फर्निश्ड आहेत, लॅबोरेटरीज वेल इक्विप्ड आहेत. द स्कूल लायब्ररी हॅज अन अप टू डेट कलेक्शन ऑफ बुक्स ऑफ मेनी सब्जेक्ट. आमच्या लायब्ररीमध्ये खूप साऱ्या विषयांवर पुस्तकं आहेत. आवर लायब्रेरियन अँड हर 2 असिस्टंट्स आर व्हेरी हेल्पफुल. आमचे जे ग्रंथपाल आहेत आणि त्यांचे जे 2 असिस्टंट आहेत ते खूप हेल्पफुल आहेत. अ क्लिअर स्कूल एन्व्हायरमेंट इज वन इन विच द वॉल्स आर फ्री ऑफ ग्रॅफिटी, द फ्लोर्स आर क्लीन रेग्युलरली, द बीन्स आर एम्प्टीड प्रॉम्प्टली अँड देअर इज नो गम अंडर द डेस्क. स्वच्छता ही अशी गोष्ट आहे जी शाळेला अजून उत्तम बनवते. ती गोष्ट सुद्धा आमच्या शाळेमध्ये आहे. नॉट ओनली, बघा मगाशी आपण ज्या फ्रेज विचारात घेत होतो, नॉट ओनली बट ऑल्सो, सच ॲज या ठिकाणी वापरलं होतं. यासारख्या फ्रेज तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे, त्या इथे मी यूज केलेल्या आहेत. नॉट ओनली आर क्लासरूम्स क्लीन बट द बाथरूम स्मेल्स फ्रेश बिकॉज इट इज क्लीन रेग्युलरली. Clean also extends to the exterior, meaning the lawn, the sculptures, the fixtures are all maintained regularly. This is a good word to use when the school is clean because cleanliness helps students to stay focused while encouraging proper hygiene. And second last paragraph now. A modern school environment is one with the latest equipment which allows students to get ahead in life at faster pace. आताच्या काळामध्ये आपण पाहतो यासारख्या पॅन्डेमिक सारख्या सिच्युएशन मध्ये शाळा ही सुद्धा मॉडर्न झाली पाहिजे. This is good word to use when your school promotes learning through various subjects and activities such as science clubs, robotic clubs, computer clubs, बायोलॉजी क्लब्स अँड केमिस्ट्री क्लब्स. यासारख्या गोष्टी आमच्या शाळेमध्ये आहेत जे आमच्या शाळेला मॉडर्न लुक देतात. आवर स्कूल हॅज सो मेनी थिंग्स विच नीडेड फॉर मॉडर्न स्कूल. फॉर एक्झाम्पल मॉडर्न सायन्स अँड कॉम्प्युटर लॅब्स. आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब्स आहेत, एर्गोनॉमिक चेअर्स आहेत, मॉडर्न डेस्क आहेत अँड डिजिटल व्हाईट बोर्ड्स फॉर टीचर्स. अ स्पेसियस स्कूल एन्व्हायरमेंट इज वन दॅट इजंट ओव्हर क्राउडेड and all the students are able to feel comfortable.
आमच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी स्वतःला कम्फर्टेबल फील करतात. अँड नाव कन्क्लुजिंग पॅराग्राफ. It is good word to use when the school has many facilities aside from classrooms such as green space, a gym, an auditorium, a music room, a few laboratories, some club spaces and a big cafeteria area. यासारख्या गोष्टी जर शाळेमध्ये असतील तर आपली शाळा अजूनच चांगली होणार आहे. सो व्हॉट वी लर्न टुडे, आपण आज काय शिकलो हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. हाऊ टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस व्हाईल डेव्हलपिंग अन एसे. एसे डेव्हलप करत असताना सेंटेन्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे. आय टूक पार्ट इन एसे कॉम्पिटिशन. तुम्हाला स्वतःला एसे कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे. अँड आय लर्न हाऊ टू राईट इन ओन वर्ड्स अँड ओन हँड रायटिंग इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये स्वतःचे शब्द वापरून आणि चांगले हस्ताक्षरात कसं लिहायचं हे तुम्हाला या थ्रू समजणार आहे. सो टुडे वी हॅव कम्प्लीटेड दिस ऍक्टिव्हिटी. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. थँक यू.